नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्कॅल्पिंगचे सेटअप सांगणार आहे. इंट्राडेसाठी खास जे लोक स्कॅल्पिंग करतात तर त्यांच्यासाठी सांगणार आहे. आणि स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला मी इथं काय करणार आहे, निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये कुठेही तुम्हाला हे दाखवू शकतो सॅम्पल्स म्हणून. आपण काय करूया, बँक निफ्टीचं चार्ट घेऊया. आपण स्कॅल्पिंगसाठी वापरणार आहे तीन ऑप्शन. म्हणजे तीन ऑप्शन म्हणजे काय, तीन टाईम फ्रेम. एक तर तुम्ही स्कॅल्पिंग करताय तर 1 मिनिटवर वापरा, ओके. किंवा तुम्ही 2 मिनटं 3 मिनटावर वापरू शकता, किंवा तुम्ही 5 मिनिट ठेवू शकता जास्तीत जास्त स्कॅल्पिंगमध्ये. जर 5 मिनटाच्या पुढं 15 मिनिट वगैरे गेलं तर ते पूर्ण इंट्राडेसाठी म्हणजे 9:15 सकाळी ते दुपारी 3:30 पर्यंत इंट्राडेसाठी होतं. स्कॅल्पिंग म्हणजे काय होतं, छोटे मोठे पॉईंट्स कॅप्चर करायचे असतात. जसं की आपण चार्टवरचे 20 पॉईंट कॅप्चर केलं तर 10 रुपये प्रीमियम होतं. तर 50 पॉईंट कॅप्चर केलं तर प्रीमियम तुमचं 25 रुपयानं वाढतं. असे छोटे मोठे जे पॉईंट्स आपण कॅप्चर करतोय त्याला म्हणतात येतं स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी. स्कॅल्पिंगच्याच दोन तुम्हाला पद्धत सांगणार आहे. बरेचसे मी आतापर्यंत स्ट्रॅटेजी या चॅनलवरती अवेलेबल केलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच व्हिजिट करा. स्कॅल्पिंगचं पूर्ण एक प्रकारचं हेच आहे, म्हणजे प्लेलिस्टच आहे. स्कॅल्पिंगच नाही तर इंट्राडेचे अजून वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहे. वेगवेगळ्या टाईम फ्रेमनुसार तुम्हाला स्ट्रॅटेजीज मिळणार. आणि त्यामध्ये टेक्निकल गोष्टी किंवा आपलं जे हे असतं आहे, ओके, म्हणजे पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं पूर्ण त्याचं पण नॉलेज तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल. बऱ्याच गोष्टीचं प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल. नक्कीच व्हिजिट करा जर नवीन असाल तर. चला मग सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला सांगतो, इथं आपल्याला इंडिकेटर वापरायचं आहे, ते म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणजे EMA जे आहे त्याच्यावरती बऱ्याचशा स्ट्रॅटेजी बनवलं आहे, पण आजचं स्ट्रॅटेजी थोडंसं डिफरंट आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, 2 वेळा घ्यायचं आहे आपल्याला. मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल 2 वेळा घ्यायचं आहे. आणि त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, पहिल्या EMAमध्ये जायचं, वरच्या ह्याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये इथं काय करायचं, तुम्हाला ही निळाच्या ठिकाणी काळा करायचं आहे. आता ते माझ्या मर्जीनं मला जसं कम्फर्टेबल वाटतं त्या हिशोबाने ठेवणार आहे. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तुम्ही त्या हिशोबानं ठेवू शकता. इनपुटमध्ये यायचं आहे, जे लेंथ आहे लेंथला काय करायचं इथं फक्त 5 करायचं आहे, ओके. लेंथला इथं 5 करायचं आहे. आणि स्टाईलमध्ये इथं ब्लॅक कलर ठेवायचं आहे. पहिल्या EMAचं सेटिंग हे झालं. आणि आता बघूया दुसऱ्या EMAचं सेटिंग, ओके. दुसरं जे EMI आहे, इनपुटमध्ये यायचं. इथं 9च्या ठिकाणी काय करायचं, पहिल्या EMAमध्ये आपण 5 ठेवलं आहे तर या दुसऱ्या EMAमध्ये आपण 20 ठेवायचं आहे, ओके. आणि स्टाईलमध्ये आपण त्याला ब्लॅक कलर ठेवलेला आहे, तर ह्याला निळा आहे तसंच ठेवायचं आहे. फक्त थोडंसं जाडी वाढून घेतो आहे, बस. ह्याची सेटिंग एवढंच झालेलं आहे, ओके. तर सिम्पल म्हणजे काय, पहिल्या EMAमध्ये आपण 5 ठेवलेला आहे लेंथला आणि त्याचा कलर ठेवलेला आहे ब्लॅक, ओके. आणि दुसऱ्यामध्ये आपण लेंथ 20 ठेवलेला आहे आणि त्याचा कलर ठेवलेला आहे आपण ब्ल्यू, ओके. ब्ल्यू ठेवलेला आहे. एवढं सिम्पल सेटिंग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्कॅल्पिंग कसं करायचं आहे, ओके. तर इथं थोडंसं एक्झाम्पल देतो आहे. तर इथं बघा, ज्या वेळेस पण आता इथं ज्या वेळेस पण कसं आहे, इथून आता तुम्हाला एक्झाम्पल इथून पण देऊ शकतो. एकदम सोपं उदाहरण आहे, ओके. ज्या वेळेस पण हा ब्लॅक कलर, ओके, ब्लॅक कलर निळ्या लाईनला क्रॉस करून वरच्या साईडला जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचं आहे. कॉल साईडचं ट्रेड, कॉल साईडचं ट्रेड घ्यायचं आहे. आणि याचं लास्ट स्विंगला आपल्याला SL लावायचं आहे. मार्केट बघू शकताय आपण काय केलेलं आहे. जर समजा या ठिकाणी आपण इथं काळ्या कलरनं निळ्या कलरला क्रॉस करून वरती गेलं आहे, तर या कॅन्डलवरती आपण जर इथं ट्रेड घेतला कॉल साईड, आणि इथं लास्ट स्विंग इथं आहे, त्याच्या अगोदरचं स्विंग इथं आहे, ओके. तर या लेवलला आपण जर इथं बघितलं तर SL एवढा आहे. आणि टार्गेट बघू शकतो याच्यावरती इथून इथपर्यंत गेलेलं आहे. जर आपण याचं मोजणी केलं तर इथून ट्रेड घेतला आपण आणि SL इथं आहे. तर एक्झाम्पल म्हणलं आपण इथं, तर ह्याचं आपण आता इथं लॉंग पोझिशन ओपन करूया, ओके. तर लॉंग पोझिशन इथून जरी ओपन केलं तर बघितलं वरती टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे, ओके. आणि खालचं लास्ट स्विंगचं आपण जर SL ठेवलं इथं, तर इथं बघितलं रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे, तुम्हाला 1.3चं रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. तर स्टॉप लॉस आहे फक्त 78 ते 80 पॉईंट. आणि या 78 ते 80 पॉईंट म्हणजे काय, तुमचं प्रीमियम किती असणार आहे या ठिकाणी, 40 रुपयानं प्रीमियम होणार आहे. आणि साहजिक गोष्ट आहे, ह्या बँक निफ्टीचं मी चार्ट घेतलेला आहे, तर याच्यामध्ये 40-30 पॉईंटचं जे प्रीमियम असतं एवढ्याचं तर SL आपल्याला ह्याच्यामध्ये होणारच होणार, कारण की याचं वॉलेटाईल खूप जास्त असतो आहे. पण त्या मानानं तुम्ही जर टार्गेट बघितलं 78 म्हणजे 80 पॉईंटचं SL आहे. आणि इथं 250 पॉईंटचं इथं तुमचं काय आहे, टार्गेट आहे, ओके. 1:3.2 म्हणजे जवळपास 3 पटीने जास्त तुम्हाला इथं टार्गेट बघायला मिळालेलं आहे. पण तुम्हाला एवढं घ्यायचं नाही आहे, कारण की आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे फक्त आणि फक्त स्कॅल्पिंगच्या माध्यमातून आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं आहे, ओके. तर हे झालं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे कॉल साईडचं. तर आपण आता इथं मार्केट अप ट्रेंडच आहे, तर इथं बघू शकतो एकदम बुलिशनेस. जसं असं मार्केट ह्या ब्लॅक लाईन हे ब्लू लाईनला क्रॉस करून वरती गेलं, त्याच्यानंतर वरच्या साईडचं मुवमेंट आहे
ओके, पूर्ण बघू शकता जिथून कुठून गेलेलं आहे ते. आता बघा, आपण पुटमध्ये ट्रेड कधी प्लॅन करू शकतो या ठिकाणी ते सांगणार आहे. पुटमध्ये ट्रेड जेव्हा निळ्या लाईनला क्रॉस करून खाली जाईल तर त्या ठिकाणी आपण पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. लास्ट स्विंगला एस-एल लावायचं आहे आणि टार्गेट बघू शकतो, पहिलं स्विंग आणि हे दुसरं स्विंग. सॉरी, इथं 3 तारखेचं इथं म्हणजे काय मार्केट क्लोज झालेलं आहे, तर इथपर्यंत टार्गेट तुम्हाला दिलं आहे. इथं जरी एंट्री केलं, इथं एस-एल आणि पहिला टार्गेट इथपर्यंत जवळपास 1:1चं तुमचं ट्रेड इथं प्लॅन मिळणार आहे तुम्हाला. ओके, अजून 1-2 उदाहरण बघूया आपण पुटबद्दल. तर इथं काय आहे, मार्केट अप ट्रेंड असल्यामुळे इथं जास्त तुम्हाला पुट साईडचे ट्रेड इथं दिसत नाही आहे. तर इथं बघू शकता, इथं पुटचं एकदम सिम्पल, एकदम क्लिअरली इथं दिसायला तुम्हाला. तर इथं ह्या लेवलला क्रॉस झालं आहे आणि हेच कॅन्डल इथं आपण जर ट्रेड प्लॅन केलं तर लास्ट स्विंग इथं आपला एस-एल असणार आहे. ओके, आणि तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही एस-एल पण चेंज करू शकताय. जसं की तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर ज्या कॅन्डलवरती आपल्या एंट्री असणार आहे त्या कॅन्डलच्या हायवरती पण आपण एस-एल लावू शकतो, पण ते तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला समजणार. एक्सपिरियन्स म्हणजे काय, या व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास नक्कीच करायचा आहे. मी सांगतोय म्हणून त्या गोष्टी सगळं खरेच होणार हे काय तितकंच खरं नाही आहे, सत्य होणार नाही आहे. मी फक्त एक स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करतो, एक आयडिया म्हणून. बाकी तुमच्या मर्जीनं, तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. ओके, तर इथपर्यंत टार्गेट गेलेलं आहे. जवळपास इथून ते इथपर्यंत टार्गेट म्हणजे मस्तमध्ये तुम्हाला 1:4 पर्यंतचा या ठिकाणी टार्गेट बघायला मिळू शकतं. इथं जर आपण शॉर्ट पोझिशन ओपन केलं या कॅन्डलवरनं तर इथं आपण टार्गेट लावलं, त्याच्यावरतीच जर एस-एल लावलं किंवा एस-एल जरी इथपर्यंत जरी लावलं तर खाली बघू शकतो इथपर्यंत तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे 272 पॉईंटचं. 1:2चं रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. जर ह्याला आपण कमी केलं, त्याच कॅन्डलच्या हायवरती जर एस-एल ठेवलं 70 पॉईंट म्हणजे प्रीमियम तुमचं किती असणार आहे, 35 पॉईंटचं प्रीमियम तुमचं एस-एल लागणार. बँक निफ्टी चार्ट आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, निफ्टीमध्ये कमी होईल तर निफ्टीमध्ये तुम्ही पण प्रयत्न करा. निफ्टीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय, तुम्ही जवळपास चार्टवरचे जर 50 पॉईंट धरलं तर 25 रुपये प्रीमियम होतं. तर एवढं पण आपल्याला द्यायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, 30 पॉईंट चार्टवरचं म्हणजे प्रीमियम तुमचं 15 रुपयानं हे असणार तुमचं एस-एल. ओके, आणि टार्गेट पण तुमचं सेम राहणार आहे, कारण की आपण स्कॅल्पिंग करतो. स्कॅल्पिंगमध्ये काय 1:1 जरी आलं तरी पण आपण त्यातनं एक्झिट करू शकताय, कारण स्कॅल्पिंग खूप फास्ट यामध्ये तुम्हाला मुवमेंट बघायला मिळू शकतं. आणि तुम्हाला हे जर साईडवेज मार्केट असं कॅप्चर करायचं आहे. ओके, आता इथं बरेचदा काय झालेलं आहे, या ठिकाणी ब्लॅक लाईन याच्या जवळ आलं आहे, खालीवर इथं केलेलं आहे. मग इतकं पूर्ण रेंज साईडवेज गेलेलं आहे. मग बरेच जण इथं ट्रेडमध्ये फसतात. ओके, ट्रेडमध्ये फसतात की सर तुम्ही सांगितल्यासारखं इथं ब्ल्यू लाईनला क्रॉस करून खाली गेलं, पुट घेतला, क्रॉस करून वर गेलं, कॉल घेतलं, तरी पण आमचं ट्रेड सक्सेस झालेलं नाही. या ठिकाणी थीटा डीके झालेला आहे, कारण टाईम डीकेमुळे, थीटा डीकेमुळे आपलं लॉस होऊ शकतं. तसं पण आपलं एस-एल न हिट होता आपलं त्यामध्ये पण लॉस होतं, जे की टाईम डीके होतं, थीटा डीके. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल तुम्हाला व्हॅल्यूम टूल वापरायचं आहे, व्हॅल्यूम इंडिकेटर वापरायचं आहे. व्हॅल्यूम का बरं वापरायचं आहे, जर समजा निळ्या लाईनला क्रॉस करून खाली गेलं, पुढचं तुम्ही ट्रेड प्लॅन केलेलं आहे, पण त्या ठिकाणी तुमचं लाल कलरचं व्हॅल्यूम वाढलेलं आहे का. ओके, लाल कलरचं व्हॅल्यूम वाढलं आहे, कारण की पुट साईडला म्हटलं तर लाल कलरच कॅन्डल बनणार आणि ते व्हॅल्यूमचं कॅन्डल पण लालच असणार. तर पुटमध्ये व्हॅल्यूम आहे का बघायचं, आणि क्रॉस करून जर वरती गेलं, निळ्या कलरला क्रॉस करून वरती गेलं तर आपण कॉल साईडचं ट्रेड प्लॅन करतो, मग त्या ठिकाणी हिरवा कलरमध्ये व्हॅल्यूम आहे का. ओके, तर सिम्पल तुम्हाला व्हॅल्यूमचा पण वापर या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे ज्यामुळे तुम्ही साईडवेजपासून वाचू शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, स्ट्रॅटेजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.